कसं तरी जे होतंय त्याला वर्ड्सनी एक लेबल देता येऊ शकतं. आणि द बेस्ट पार्ट अबाउट दिस थेरपी अँड द अप्रोच ऑफ दिस इज की तुझ्यासाठी जे आहे ते तुझ्यासाठी युनिक आहे. करेक्ट. मी जे बोलतेय ते तुला समजतंय. सो तू तुझ्या बॉडी थ्रू एक्सप्रेस करतोयस. आता इफ यू कम टू अडल्ट लाईफ, यंग अडल्ट्स लाईक अस, राईट, आपली लाईफ बघितलीस तर आपल्याला सगळं फास्ट आहे. एव्हरीथिंग दॅट्स हॅपनिंग अराउंड अस, खूप फास्ट लाईफ चालू आहे. त्यात नीड काय झाली? टू स्लो डाऊन. असं नाही आहे की आपण स्लो डाऊन होऊन बसू शकतो. वी स्टील नीड टू गो अहेड विथ आवर लाईफ, स्टील नीड टू मॅच द फास्ट पेस. नमस्कार मंडळी, महाएमटीव्ही गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आजही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवा कोरा करकरीत एपिसोड. मंडळी, आपण गेल्या एपिसोडमध्ये कॉर्पोरेट स्ट्रेस आणि तो मॅनेज कसा करायचा, त्यासाठी काय कॉन्व्हर्सेशन स्किल्स असाव्या यावर गप्पा मारल्या. स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलत असताना आपण वेगवेगळ्या थेरपीजचा विचार करतो. त्यातलीच एक आहे मूव्हमेंट थेरपी. तर अशाच मूव्हमेंट थेरपीबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पल्लवी शिंपी. नमस्कार पल्लवी. नमस्कार. स्वागत आहे तुझं. पल्लवी शिंपी इज अ नॅशनल लेवल जिम्नॅस्ट. शी इज ऑल्सो अ सायकॉलॉजिस्ट. शी इज अ डान्सर अँड अ मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी. आणि गेली 7 वर्ष ती सायकोथेरपीच्या फील्डमध्ये आहे आणि मूव्हमेंट थेरपी या स्पेशलायझेशनमध्ये ती काम करते. तर आपण नाचून आपल्या मनाचा आनंद कसा मिळवता येईल याची उत्तर आज शोधणार आहोत पल्लवीसोबत. तर स्वागत आहे पल्लवी तुझं. थँक्यू. मूव्हमेंट थेरपी म्हणजे नेमकं काय आणि इतर थेरपीजपेक्षा ते कसं वेगळं असतं? म्हणजे आपण थेरपी जेव्हा म्हणतो तेव्हा सायकॉलॉजिस्टकडे जाणं आणि त्याच्याबरोबर गप्पा मारणं एवढाच एक जनरल पिक्चर असतं. तर हे मूव्हमेंट थेरपी हा काय प्रकार आहे? खूप सिम्पल उत्तर आहे याचं. आत्ता जेव्हा तुम्हाला विचारत पण होतास तेव्हा तुझ्या हाताचे हातवारे होत होते. ह्यात जी हालचाल झाली ती मूव्हमेंट. बरोबर. राईट. किंवा जेव्हा आत्ता आपण दोघं बोलतोय तेव्हा माझेही हातवारे, माझं हेड नॉड, तुझं हेड नॉड हे काहीतरी कन्वे करतंय. करेक्ट. हे कन्वे करतंय की तू ऐकतोयस, मला मी जे बोलतेय ते तुला समजतंय. सो तू तुझ्या बॉडी थ्रू एक्सप्रेस करतोयस. राईट. सो दॅट्स पार्ट ऑफ मूव्हमेंट थेरपी. जसं तू आधी बोललास की नाचून कसा आनंद मिळवता येईल. सो नाच येणं गरजेचं नाही आहे, पण मूव्हमेंट ॲज सच आपल्याला खूप खूप इझिली आणि खूप काय म्हणतो आपण नॅचरली, साहजिकपणे येत असते. सो मूव्हमेंट थेरपी म्हणजे काय की अशी जी नॅचरल मूव्हमेंट आहे, आपल्या बॉडीची जी युनिक मूव्हमेंट आहे, याचा उपयोग करून स्वतःचे इमोशन्स समजून घेणं, स्वतःचे इमोशन्स एक्सप्रेस करणं हे मूव्हमेंट थेरपीमध्ये असतं. ओके. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटत असतं की आपल्याला काहीतरी वाटतंय पण कळत नाही काय वाटतंय. ॲब्सोल्युटली. ते आयडेंटिफाय करण्यासाठी मूव्हमेंट थेरपी कॅन बी अ टूल. ॲब्सोल्युटली. आणि प्रत्येक वेळेलाच जे इमोशन वाटतंय ते नुसतं वर्ड्सनी नाही एक्सप्रेस करता येत. बरोबर. जसं आपण म्हणतो, खूप सगळ्यांचं एक टिपिकल आहे की मला कसं तरी होत आहे. राईट. सो कसं तरी जे होतं आहे त्याला वर्ड्सनी एक लेबल देता येऊ शकतं. राईट. की नॉशियाटिक वाटतंय, नर्वस वाटतंय, दोज आर वर्ड्स. बट यू नो, जेव्हा आपण म्हणतो कसं तरी होतंय अँड देन देर इज अ मूव्हमेंट टू इट, दॅट बिकम्स व्हेरी इझी टू जस्ट से ओके मला असं होतंय. इट्स नॉट सो गुड. राईट. सो मूव्हमेंट हेल्प्स यू एक्सप्रेस डिफरंट फिलिंग्स. मानसिक स्वास्थ्याचा विचार करत असताना मेंटल हेल्थचा या मूव्हमेंट थेरपीचा फायदा कसा आपण करू शकतो? येस. मानसिक स्वास्थ्य आजकाल जरी आपण हळूहळू ओपन अप होत असू तरी इट इज कन्सिडर्ड डिफिकल्ट टू बी विथ. मानसिक स्वास्थ्यात आता खूप गोष्टी आहेत. जसं शारीरिक स्वास्थ्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंतचे रोग आहेत, जे स्पेक्ट्रम आपण म्हणतो की इथपासून पूर्ण इथपर्यंत एक ती अमरेला आहे. तसंच मानसिक स्वास्थ्यामध्ये पण
अशा गोष्टी आहेत ज्या फक्त इमोशन लेवलला तुम्हाला होतात, काही गोष्टी तुम्हाला फिजिकल लेवलला होतात, काही गोष्टी सिम्पटम्स लेवलला होतात. सो जसं शारीरिक स्वास्थ्यात एक स्पेक्ट्रम आहे, सर्दी खोकल्यापासून तुम्हाला कॅन्सर रोगापर्यंतच्या गोष्टी होऊ शकतात, तसंच मानसिक स्वास्थ्यात पण एक स्पेक्ट्रम आहे की डिफिकल्टी इन फीलिंग अँड एक्सप्रेसिंग युअर इमोशन्स or not understanding emotions पासून having ultimately overwhelming emotions to having anxiety and panic attacks or massive depressions ह्या प्रकारच्याही किंवा लिटरली पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स पर्यंतही जाऊ शकतात. पण वेन इट कम्स टू मूव्हमेंट थेरपी, तुम्ही इनिशियल लेवललाच जर इमोशन्स एक्सप्रेस करू शकलात तर तुमच्या बॉडीमध्ये त्यांचा एवढा साचा नाही होणार. करेक्ट. जे जाऊन शेवटी एन्झायटी अटॅक किंवा पॅनिक अटॅकमध्ये टर्न नाही होणार. राईट. सो मूव्हमेंट थेरपीचा फायदा असा की जे जे डिफिकल्ट आणि हेवी इमोशन्स आहेत, इमोशन्स लाईक गिल्ट, इमोशन्स लाईक शेम, इमोशन्स लाईक सॅडनेस, ग्रीफ, ह्यासारखे हेवी इमोशन्स आपण मूव्हमेंट थ्रू आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू ते लाईटर होतात. जर आत्ता मी तुला सांगितलं की टेल मी थिंग्स दॅट यू आर गिल्टी अबाउट, इट विल बी व्हेरी डिफिकल्ट, इट विल बिकम व्हेरी हेवी, बॉडीतच हेवीनेस लगेच फील होईल. राईट. बट इफ आय टेल यू की गिल्ट कुठल्या कलरचा आहे रे तुझ्यासाठी, त्याचा काय शेप आहे. सो फॉर एक्झाम्पल व्हॉट यू से, तुझ्यासाठी गिल्टसारखं इमोशन किंवा एनी अदर इमोशन यू कॅन पिक, अँगर, एनी हेवी इमोशन, what's the color of it for you? Guilt can be dark brown or muddy. Yeah. आणि the best part about this therapy and the approach of this is की तुझ्यासाठी जे आहे ते तुझ्यासाठी युनिक आहे. Correct. There is no right or wrong. So if it is dark brown or reddish, then what's the shape of it for you? So it can be a circle, it can be a square, whatever. And in movement therapy, we can actually play with that. So there's a lot of imagination. अ लॉट ऑफ क्रिएटिव्हिटी, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जातात. सो दॅट्स द बेस्ट बेनिफिट आय बिलीव्ह. सो इव्हेंच्युअली आपण माइंड बॉडी कोऑर्डिनेशन वाढवण्याच्या दृष्टीने पुढे जात असतो. येस, माइंड बॉडीमधलं कनेक्शन आणि कोऑर्डिनेशन वाढवू शकतो आपण या थेरपीज थ्रू. आणि ॲट द सेम टाइम खूप फन आहे. म्युझिक असतं, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात, वेगवेगळे प्रॉप्स असतात, जसं रिबिन्स आहेत किंवा कलर्स, क्रेयॉन्स. ह्यामुळे ना एक स्वतःच्या लहानपणाची आठवण होते. कारण आता विचार कर ना की आपण सर्वात आधी जेव्हा बाळ होतो, पहिली गोष्ट आपण काय केली? रडलो. इट्स अन एक्सप्रेशन, इट्स अन इमोशन, देर इज अ साऊंड इन इट and there is a movement with it. When you walked as a child, जेव्हा लहानपणी तुझं पहिलं पाऊल टाकलंस, ती मूव्हमेंट आहे. तेव्हा आपल्याला वर्ड्स नव्हते येत. सो मूव्हमेंट आपल्याला एवढी जास्त नॅचरल आहे, मूव्हमेंटनी एक्सप्रेस करणं आपल्यासाठी एवढं जास्त नॅचरल आहे की आपण काहीतरी ग्रॅब करायचो, तेव्हा आई वडिलांना कळायचं अच्छा ह्याला हे पाहिजे. आपण पाय आपटायचो तेव्हा त्यांना कळायचं अरे याला राग आलाय किंवा नाही बरं वाटत आहे. किंवा आज कधी आपण कुठला जवळचा ऍड्रेस किंवा काही सांगत असतो, अरे हे बघ इथे. वी यूज सो मच ऑफ आवर बॉडी. करेक्ट. आणि त्याच बॉडी एक काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे ना आपलं, ज्यात आपण राहतो, आपलं घर आहे. आणि त्या राहत्या घरात आपण त्याच्यावर लक्ष देऊन त्याच्या थ्रू आपण स्वतःला केवढं एक्सप्रेस करू शकतो आणि आपण स्वतः जास्त बनवू शकतो. त्यामुळे आता यात एक गंमत अशी अजून आहे की मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्यासोबत शारीरिक स्वास्थ्य सुद्धा राखलं जात आहे. ॲब्सोल्युटली येस. कारण इन्व्हॉल्वमेंट आहे ना तेवढी. प्रत्येक गोष्ट करताना बॉडीचा अवेअरनेस वाढतोय. जर मी सिम्पल ब्रीदिंग पण करते तर माझं लक्ष माझ्या पूर्ण बॉडीवर आहे, माझ्या विचारांवर आहे. सो मेंटल हेल्थ येस. काय विचार करते ते जेव्हा मी लॉंग डीप ब्रेथ्स घेते तेव्हा ते स्लो डाऊन होतात. सो डेफिनेटली. आणि ही मूव्हमेंट थेरपी जसं तू म्हणलीस आपण लहानपणी मूव्हमेंट करायचो आणि त्यातूनच आपली वाढ झालेली आहे, तसं आता मूव्हमेंट थेरपीचा विचार करत असताना ती लहान मुलांसाठी
अडल्टसाठी एल्डरली लोकांसाठी वेगवेगळी आहे का? येस, डेफिनेटली. प्रत्येक पॉप्युलेशनच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत, राईट? जेव्हा लहान असतो आपण, अटेन्शन स्पॅन वेगळा असतो. लहान मुलांसाठी त्यांना जास्त गेम्स थ्रू, प्लेफुल ॲक्टिव्हिटीज थ्रू, थिंग्स लाईक सँड ते त्यांना जास्त अट्रॅक्ट करतं. थिंग्स लाईक क्ले ते त्यांना जास्त अट्रॅक्ट करतं. सो क्ले यूज करून त्यांच्या हाताच्या मूवमेंट्स, ज्या आपण ग्रॉस मोटर आणि फाईन मोटर मूवमेंट्स आहेत, त्या इम्प्रूव्ह करणं. थिंग्स लाईक बॉल्स, त्याच्यात फेच अँड कॅच ह्या मूवमेंट्स थ्रू त्यांचं माइंड बॉडी कोऑर्डिनेशन वाढवणं, ह्या गोष्टी आपण लहान मुलांसाठी करू शकतो. तर त्यांच्या नीड्स आहेत, राईट? आता इफ यू कम टू अडल्ट लाईफ, यंग अडल्ट्स लाईक अस, राईट? आपली लाईफ बघितलीस तर आपल्याला सगळं फास्ट आहे. एव्हरीथिंग दॅट्स हॅपनिंग अराउंड अस, खूप फास्ट लाईफ चालू आहे. त्यात नीड काय झाली? टू स्लो डाऊन. असं नाही आहे की आपण स्लो डाऊन होऊन बसू शकतो. वी स्टील नीड टू गो अहेड विथ आवर लाईफ, स्टील नीड टू मॅच द फास्ट पेस, राईट? सो त्याच्यात आपण स्वतः किती ग्राउंडेड आहोत हे फार महत्त्वाचं आहे. सो ती नीड कंप्लीट करण्यासाठी अडल्ट्ससाठी देर आर थिंग्स लाईक ग्राउंडिंग एक्सरसाइजेस, देर आर थिंग्स लाईक coordination of your mind and body. There are things like connecting with yourself, राईट. self-awareness, self-acceptance, and then addressing life with movement, which is a flow, right? कारण ह्या पूर्ण आयुष्यात अप्स आणि डाऊन्स हे दोन्ही येणार आहेत. असं कोणाच्याही वाटायला नाही की सगळं नुसतं अपच चाललंय, बरोबर. आणि असं कोणाच्याही वाटायला नाही की फक्त डाऊनच चाललंय. इट्स गोइंग टू बी अप अँड डाऊन, पण त्यात स्टक न होता त्याची मूव्हमेंट ठेवणं इज समथिंग दॅट इज पॉसिबल थ्रू थेरपीज लाईक दिस. इंटरेस्टिंग. हे सगळं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण इथे बसून त्याच्या गप्पा मारतोय, हो. पण रिअल लाईफ स्टोरीज अशा काही आहेत का की ज्याच्या मुवमेंट थेरपीमुळे अडल्ट्समध्ये किंवा चिल्ड्रनमध्ये किंवा एल्डरलीमध्ये इम्पॅक्ट झालाय आणि तुझ्या थ्रू झालाय? ॲब्सोल्युटली. आता जवळजवळ 7-8 वर्ष झाली आणि मी ग्रुप्स आणि इंडिव्हिज्युअल्स ह्या दोन्ही बरोबर काम केलेलं आहे, आणि वेगवेगळ्या क्षेत्रात की कॉर्पोरेट्समध्येही केलेलं आहे, जिथे मॅनेजर्स सगळे असतात, एम्प्लॉईज असतात, आणि इवन इंडिव्हिज्युअलमध्ये मेनली मी विमेन सेंट्रिक वर्क खूप केलेलं आहे की महिलांसाठी त्यांचे इमोशन्स, त्यांचे हॉर्मोन्स आणि त्यांना येणारे इश्यूज ह्यावर मी खूप काम केलेलं आहे. आणि एक सांगायचं झालं तर आम्ही हैदराबादमध्ये एक रिट्रीट केली होती. साधारण 20 HRs होते, आणि ज्या दिवशी ते आले 1.5 दिवसाची रिट्रीट होती, आणि त्यावेळेला मोस्ट फोकस वॉज ऑन डान्स मूवमेंट थेरपी, आर्ट थेरपी अँड द मिक्स ऑफ एक्सप्रेसिव्ह आर्ट थेरपी. त्यांना काय रांगोळ्या काढायला लावल्या? काय हां, रांगोळ्या काढायला लावल्या? वेळ आहेस का? HR म्हटलं रांगोळी आठवते का? नो, डेफिनेटली. पण जेव्हा ते आलेले ते स्वतः एवढे स्केप्टिकल होते आणि एवढे बर्नट आउट होते, एवढे स्ट्रेस्ड होते, त्यांचे स्वतः इंटरनल जे कॉन्फ्लिक्ट्स असतात ते होते, आणि ऑल ऑफ दॅट वॉज सो विजिबल, राईट? बट डे 1 पासनं जेव्हापासून आम्ही आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज चालू केल्या, इंट्रोडक्शनच वॉज सो ओपनिंग की स्वतःला मूव्हमेंट थ्रू इंट्रोड्यूस करायचं होतं, राईट? स्वतःचं नाव पूर्ण मूव्हमेंट थ्रू इंट्रोड्यूस करायचं होतं, आणि वन थिंग नोबडी नोज अबाउट यू, राईट? सो ऑफकोर्स अ मिक्स ऑफ अँड एव्हरीवन वॉज गिवन अ रिबिन. सो रिबिन हलवता हलवता, त्याचे शेप्स बनवता बनवता माइंड स्टॉप होऊन जातं, बिकॉज आपण म्हणतो ना मंकी माइंड. माइंड इज लाईक अ मंकी. जर त्याला तू काहीतरी एक दिलंस कंटिन्यू काहीतरी करायला, तर ते व्यस्त राहणार, करेक्ट, राईट? सो ह्या कॉन्सेप्ट्स पण मुवमेंट थेरपीमध्ये इन्क्लूड केल्या जातात, बट इन अ व्हेरी प्लेफुल वे. सो तेव्हा द इम्पॅक्ट वॉज की बाय दी एंड ऑफ 1.5 day रिट्रीट ते स्वतःशी पहिले खूप जास्त कनेक्टेड होते. एवढा रेजिस्टन्स होता ना स्टार्टिंगला, कॉन्स्टंट क्वेश्चन्स, हे कसं होतं, हे कसं नाही, असं नाही. बट देन when I took them through 5 elements of movement, so 5 elements मध्ये आपण नेचरचे सगळे 5 elements
स्वतः थ्रू एक्सपिरियन्स करतो. जर तुम्ही वॉटर आहात तर यू मूव्ह लाईक वॉटर. जर तुम्ही एअर आहात तर एअर कशी मूव्ह करेल त्यानुसार मूव्हमेंट्स करतो. आणि ह्या वेळेला सर्वात जास्त मोठा शिफ्ट मी बघितला होता की ते स्वतःशी कनेक्ट झाले, स्वतः थ्रू नेचरशी कनेक्ट झाले. आणि वेन देर वॉज अ डिस्कशन हॅपनिंग, आम्ही डीब्रीफिंग करतो बेसिकली, तेव्हा प्रत्येकाने त्यात आर्टमध्ये त्यांनी ग्रुप काढला होता, त्यांनी वेगवेगळे नेचर एलिमेंट्स काढले होते. नेचरमधले एलिमेंट्स त्यांच्यात काय आहेत, क्वालिटीज त्या लिहिल्या होत्या. सो सेल्फ कनेक्शन खूप वाढलं. त्याच वेळेला आम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी टीम बॉन्डिंगच्या खूप ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या ऑथेंटिक कनेक्शनवरती. ॲज सिम्पल ॲज अ ॲक्टिव्हिटी वेअर जर आता तू नोड करतोयस, मी तुझ्याबरोबर जेव्हा नोड करते तेव्हा यू फील कनेक्टेड विथ मी, राईट? इट्स मिररिंग. what is happening is mirror neurons are responding to each other on a scientific level. Correct. But बाह्य रूप तुला हे दिसतंय की अरे हिला समजतंय, राईट? किंवा हिला समजतायचा अभिनय तरी करते. कसं आहे, when you act you feel. Correct. And when you feel you act. Right? Yeah. So it goes both way. ऑल्सो सेल्फ अवेअरनेस बद्दल तू बोललीस, तर मुवमेंट थेरपी थ्रू सेल्फ अवेअरनेस मध्ये कशी मदत होते? म्हणजे एक तर गोष्ट झाली की दिस इज माय बॉडी अँड आय हॅव टू लिव्ह विथ इट इज वन थॉट. करेक्ट. बट त्याच्या व्यतिरिक्त सेल्फ अवेअरनेस कसा निर्माण होतो? आणि ॲब्सोल्युटली, आय टेल यू हाव. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण सगळे, पाहिजे किंवा नाही पाहिजे आपल्याला, आपण सगळे इधर पास्टमध्ये आहोत किंवा फ्युचरमध्ये आहोत, राईट? इधर आपल्या पास्टच्या वरीज आहेत, ग्रीफ्स आहेत, रिग्रेट्स आहेत, ज्या काही हेवी एनर्जीज आहेत, किंवा फ्युचरची एन्झायटी आहे, पुढे काय होणार, राईट? प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहणं इज अ डिफिकल्ट थिंग, राईट? सेल्फ अवेअरनेस म्हणजे नुसतंच हे नाही ना की ही माझी बॉडी आहे. ह्या बॉडीचं तू ह्या मुवमेंटमध्ये काय करणार आहेस, काय करतो आहेस, दॅट्स वन पार्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस. ओके, राईट? ओके. सो मुवमेंट थेरपीनी टू कम इन टू द प्रेझेंट मुवमेंट, ह्या वर्तमानात येणं सोपं होऊन जातं, राईट? आणि जेव्हा तुम्ही वर्तमानात येताय देन यू आर एबल टू हॅव मोर कंट्रोल. तुझं इथे नाहीच आहेस तर तू काही नाही करू शकणार. करेक्ट. राईट? तू त्या जागी पोचलाच नाही आहेस तर तिकडचं गोष्ट नाही करू शकणार ना. सो पहिले तुम्ही या जागी, या वर्तमानात पोचता, त्यानंतर तुम्हाला फील काय होतंय ह्याचा अनुभव करणं मुवमेंट थेरपीने इझी होतं, विच इज अवेअरनेस ऑफ युअर फिलिंग्स. सो सेल्फ अवेअरनेस, अवेअरनेस ऑफ युअर फिलिंग्स, द अवेअरनेस दॅट तुम्ही हे फ्रीली एक्सप्रेस करू शकता. खूप जणांना असेही, म्हणजे इंडिव्हिज्युअल थेरपीमध्येही बरेच जण असे येतात की मी माझे इमोशन्स एक्सप्रेस नाही करू शकत, राईट? कारण लहानपणापासनं वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घडलेले असतात ज्यात असंही झालेलं असतं की जेव्हा त्यांनी एक्सप्रेस केलंय ते दाबलं गेलंय. करेक्ट. राईट? ह्याचं खूप सिम्पल एक्झाम्पल इज, लहानपणी जेव्हा मूल पडतं आणि त्याला लागतं, काय म्हणतात पेरेंट्स? अरे अरे काय झालं असं म्हण, आय डोंट नो, म्हणजे काय म्हणतात? मोस्ट पेरेंट्स विल से अरे अरे काय नाही काय नाही काय नाही झालं तुला, तू स्ट्रॉंग आहेस, तू स्ट्रॉंग आहेस. येस. राईट? दिस इज अ कॉमन, आय एम नॉट सेइंग सगळे बोलतात, बट इट्स अ कॉमन थिंग की काही नाही झालं, काही नाही झालं, राईट? बट झालंय. सो तिथे एक्सप्रेशनचा स्कोपच नाही राहिला त्या ह्याला, चाइल्डला. आणि आपण इन्सिडन्सेस लाईक दिस जे जर वाढत गेले तर पुढे जाऊन आपल्याला एक्सप्रेस करायला डिफिकल्ट होतं. त्यामुळे सगळे जे इमोशन्स आहेत ते बॉडीत साचत जातात. करेक्ट. बिकॉज द फॅक्ट इज, इमोशन काय आहे? इट्स अन एनर्जी इन मोशन, इट्स अ ई मोशन, राईट? जर स्वतःच्या एनर्जीला जर तुम्ही आउटलेट नाही देऊ शकलात तर ती साचून राहणार. सो मुवमेंट थेरपीनी ती साचलेली एनर्जी रिलीज करणं इज समथिंग दॅट बिकम्स इझियर अँड लाईटर. कारण तुम्हाला म्युझिक आहे, राईट, साथ द्यायला,
असंच तुम्ही नॉर्मल पण जाऊन डान्स केला तरी छान वाटतं. सो देर इज अ सायन्स बिहाइंड इट. सो त्या मागचं जे सायन्स आहे, माइंड बॉडी कनेक्शन, सेल्युलर मेमरी, ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सप्रेशन अँड रिलीज हे मुवमेंट थेरपीने इझी होतं. सो ॲज वी सेड, सेल्फ एक्सप्रेशन ऑफ युअर इमोशन्स इज समथिंग दॅट वी डू. लवली. त्याचबरोबर फिजिकल हेल्थवरती पण त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स पाहायला मिळतात. म्हणजे एखाद्याला समजा जिमला जायला वेळ नसेल पण थोडा वेळ मुवमेंट थेरपी सेशन्स अटेंड केली तरीही फिजिकल हेल्थवरती त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. कारण आपल्या बॉडी मुवमेंट म्हणजे काय, तर वेगवेगळे बॉडीतले जॉईंट्स आहेत त्यांची मुवमेंट होणं, मसल्सचं कम्प्रेशन रिलॅक्सेशन होणं, आणि ते सगळं या मुवमेंट थेरपी थ्रू होत असतं. ॲब्सोल्युटली. आणि तुम्हाला जेवढं होईल तेवढं, यु नो. करेक्ट. ह्यात राईट रॉंग नाहीये. दॅट्स द बेस्ट पार्ट. मी टोज पॉइंटेड नसले तर फटके मिळत नाही. सो आम्ही जिम्नॅस्टिक्स एकत्र करायचो आणि जिम्नॅस्टिक्स मध्ये असं होतं की जर तुम्ही हँडस्टँड केलाय किंवा कुठलीही मुवमेंट करताय आणि त्याच्यामध्ये टोज जर तुमचे पॉइंटेड नसतील तर आम्हाला खूप रट्टे मिळायचे. केवढे खाल्लेले. बट दॅट हेल्प्ड इव्हेंच्युअली. ॲब्सोल्युटली इट डिड. अगेन तेव्हा बॉडीला जी सवय पाहिजे होती ती त्यावेळेची होती. जसं जसं आपण मोठे होतो बॉडीच्या नीड्स वेगळ्या होत जातात. त्या नीड्स समजून त्या प्रकारच्या बॉडी मुवमेंट्स करणं, दॅट इज अ पार्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस. करेक्ट. पण याच्याबद्दल काही मिसकन्सेप्शन्स पण आहेत का? म्हणजे लोक असं काय म्हणतात की हे काय हात हलवून काय होणार आहे असं वगैरे पण म्हणत असतील. नाही, मला खूप जण विचार, तुम्ही डान्स क्लासेस घेता का? ओके. अरे फार गोड. पण मिसकन्सेप्शन्स आहेत. बरेच जणांना असं वाटतं की मला जर डान्स येत नसेल तर मी डान्स थेरपीला येऊ शकतो का किंवा येऊ शकते का? तर माझं उत्तर यावर हेच असतं की जर डान्स येत नसेल ना तर खूप इझी होईल तुम्हाला. राईट. कारण तुमच्याकडे राईट आणि रॉंगचा हेच आराखडाच नाहीये, पॅरामीटरच नाहीये. त्यामुळे तुमच्यासाठी इझी होणार आहे ती गोष्ट. तुम्हाला चालता येतंय, बोलता येतंय, मान हलवता येते, यू आर एलिजिबल फॉर मुवमेंट थेरपी. फॅन्टॅस्टिक. आता ट्रेडिशनल फॉर्म्स ऑफ थेरपी सोबत मुवमेंट थेरपी कशी इंटिग्रेट करता येऊ शकते? इट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टिस टू इंटिग्रेट दिस. कसं की आता जसं मी टॉक थेरपी पण करते, ट्रेडिशनल टॉक थेरपी पण करते, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अप्रोचेसला पण यूज करते. बट असा एक पॉइंट येतो जेव्हा क्लायंट्स नाही एक्सप्रेस करू शकत किंवा त्यांच्यासाठी ती गोष्ट एवढी ओव्हरवेल्मिंग आणि एवढी जास्त असते की ते थांबतात. आणि असेही सेशन्स झालेले आहेत की 40-40 मिनटं क्लायंट काही बोलू नाही शकले. डेफिनेटली विथ माय प्रेझेन्स मी क्लायंट बरोबर होतेच. बट एका पॉइंटला थेरपिस्टलाही असं वाटू शकतं ना, आता माझ्याकडे बरेच स्टुडंट्स पण येतात की मॅम अशा वेळेला काय करायचं. अशा वेळेला यू टेक अ क्रिएटिव्ह अप्रोच. आस्क देम थिंग्स थ्रू द लेन्स ऑफ क्रिएशन, थ्रू द लेन्स ऑफ मूव्हमेंट. कारण मूव्हमेंट अशा ठिकाणी कामात येते जिकडे तुम्ही स्टक असता. सो ट्रेडिशनल टॉक थेरपी बरोबर क्लायंटला इझी व्हायला, एक्सप्रेस करायला, ती एंटायर प्रोसेस लाईट व्हायला आपण हे इंटिग्रेट करू शकतो. आता मुवमेंट थेरपी हा प्रकार गेल्याच काही वर्षात आणखीन पॉप्युलर झाला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये टँगो, साल्सा यासारखे प्रकार पण पॉप्युलर झालेत. त्याच्यामध्ये लोक जात असतात आणि त्यांच्या कळत नकळत सुद्धा ते थेरपीचा अनुभव घेत असतात. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. तर भारतामध्ये मुवमेंट थेरपीचं फ्युचर कसं आहे? सो आय थिंक ज्या लोकांना डान्सची आवड आहे ते लोक अजून एक्सप्लोर करतील की अच्छा, डान्स ॲज अ रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी, डान्स ॲज अ थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी वेगळी, आणि डान्स ॲज अ थेरपी ज्याच्याने तुमचा पूर्ण फोकस तुमच्या इमोशनल वेलबिईंगवर आहे, तुमच्या इमोशनल एक्सप्रेशनवर आहे. त्यासाठी खूप जण आता पुढे येतील. जेवढा जास्त अवेअरनेस स्प्रेड होतोय त्याच्याने द फ्युचर लुक्स ब्राईट.
फॅन्टॅस्टिक. आणि बरेच अजून सायकॉलॉजिस्ट परस्यू करतायत यु नो. तू आता म्हणालीस थेरपी आणि थेरप्युटिक ऍक्टिव्हिटी हो. यातला फरक पटकन सांगू शकलीस तर? एकदम तुला जिमला जाऊन थोडं स्ट्रॉंग वाटणं, ओके, बरंच छान वाटतं, छान, कारण डोपामिन रिलीज होतं. करेक्ट, डोपामिन रिलीज होतं, छान वाटतंय, करेक्ट. आणि तू एका पर्टिक्युलर मसलचं स्ट्रेंथनिंग करायला फिजिओथेरपिस्टकडे जातोयस, राईट. सो जिमला जाऊन छान वाटणं इज थेरप्युटिक. एका पर्टिक्युलर गोलनी वेन यू आर डुईंग अ सर्टन एक्सरसाइज, that is therapy. That's why it's right. physiotherapy. You understood? Correct. You're still doing physiological activities. Correct. In the both ways. बरोबर आहे. But one is therapeutic and another is therapy. Same way, तू डान्स क्लासेसला जातोय, साल्सा करतोय, पार्टीमध्ये बॉलिवूड मस्त नाचतोयस, दॅट इज व्हेरी थेरप्युटिक. कारण कॉर्टिझॉल सगळं जे स्ट्रेस हॉर्मोन आहे ते निघून जात आहे. ॲज यू सेड, डोपामाइन अँड एंडॉर्फिन्स खूप रिलीज होत आहेत. बॉडी ज्या गोष्टी आहेत, द वॉट एव्हर मुवमेंट यू आर डुईंग रिलीज होतोय, राईट. पण जेव्हा तुम्ही एक थेरपी सेशनला येत आहे, डान्स मुवमेंट थेरपीच्या सेशनला येत आहे, दॅट स्पेस इज सेफ. करेक्ट. तिकडे तुम्हाला जजमेंट नाही आहे. तिकडे द गोल, फॅसिलिटेटरचं गोलच हे आहे की तुम्हाला इमोशनली एम्पॉवर करणं. करेक्ट. मग या डान्स थेरपीचा किंवा मुवमेंट थेरपीचा गोल आहे इज टू क्रिएट अ सेफ स्पेस अँड एक अशी जागा निर्माण करणं जिथे तुम्ही तुमच्या भावना नुसत्याच आत्मसात नाही करतात, तर त्या एक्सप्रेस पण करताय. ॲब्सोल्युटली. आणि अशी जागा जिकडे राईट ऑर रॉंग नाही आहे. करेक्ट. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आजकाल जजमेंटमुळेच खूप जण स्वतःला हेल्ड बॅक करतात की मी असं केलं लोग क्या कहेंगे. येस. ये कौन है चार लोग, क्या हाँ, कहेंगे, चार लोग क्या, कोण आहेत ते, कुठे आहेत ते, फटकवलं पाहिजे त्याला. ते कुठे आहेत माहित नाहीत, पण मुवमेंट थेरपीच्या सेशन मध्ये नसतात. सो येस, अशी एक स्पेस क्रिएट केली जाते. ओके. आणि क्लायंट ज्या इमोशनल स्टेटमध्ये आहे ना, त्या स्टेटमध्ये ॲज अ थेरपिस्ट आपण त्यांना भेटतो. असं नाही की नाही तुम्हाला चांगलंच वाटलं पाहिजे. नो. करेक्ट. तुम्हाला जे काही फील होत आहे ना, त्या इमोशनल स्टेटला आय एम गोइंग टू कम विथ यू, आणि तिथून आपण पुढे जी डिझायरेबल स्टेट आहे तिथपर्यंतची जी जर्नी आहे, दॅट बिकम्स मोर क्रिएटिव्ह, आय विल से. फॅन्टॅस्टिक. सो आता नवीन येणाऱ्या पिढीसाठी किंवा जे आता BA सायकॉलॉजी करता आहेत, सायकॉलॉजी या फील्डमध्ये येत आहेत आणि त्यांना डान्सचा गंध नाहीये, ती पण लोक येऊ शकतात का? ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. म्हणजे थेरपीसाठी नाही, थेरपी देण्याकरता. म्हणजे डेफिनेटली डान्स थेरपी शिकण्यासाठी किंवा ॲज अ थेरपिस्ट किंवा प्रॅक्टिशनर किंवा ॲज अ डान्स थेरपी फॅसिलिटेटर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला डान्स येण्याची किंवा डान्समध्ये रुची असण्याची पण गरज नाही. बिकॉज जेवढी क्लीन स्लेट असेल ना, तेवढं जास्त चांगलं, तेवढं जास्त शिकता येतं, तेवढं जास्त तो जो नॉन जजमेंटल ॲटिट्यूड आहे तो आणता येतो. कारण उद्या जाऊन असे कोणीतरी क्लायंट्स आले ज्यांना डान्समध्ये इंटरेस्ट नाही आहे पण त्यांना फायदा होऊ शकतो. सो यू कॅन ऑल्सो बी लाईक दॅट ॲज अ थेरपिस्ट. मग त्यांच्यासाठी काय ॲडवाईस देशील तू? माझी ॲडवाईस हीच असेल की ओपन राहा, सगळ्या गोष्टींना ओपन राहा. कुठल्याही पॉईंटला ॲज अ थेरपिस्ट कुठल्याही पॉईंटला असा विचार करू नका की मला सगळं येतंय, किंवा असाही विचार करू नका की मला काहीच येत नाहीये. ही जनरल ॲडवाईस आहे, सगळ्यांनी मान्य केली तरी चालेल. सगळ्यांनी मान्य केली तरी चालेल, पण ॲज अ थेरपिस्ट तो एक इम्पॉस्टर सिंड्रोम येत राहतो. कितीही केलं, म्हणजे आता 10 वर्ष जरी केलं तरी असं वाटतं अजून काहीतरी आहे, आणि ते असणार आहे. अँड दॅट्स अ पार्ट ऑफ ग्रोथ. पण कुठल्याही पॉइंटला असं समजू नका की तुम्हाला तुमच्या क्लायंटबद्दल त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. क्लायंटला त्यांचे इमोशन्स सर्वात जास्त माहीत आहे. तुम्ही ॲज अ मिरर तिकडे असणं गरजेचं आहे. आणि तो मिरर किती क्लीन आहे
दॅट मॅटर्स अ लॉट. म्हणजे काय की जर क्लायंटला स्वतःला तुमच्या थ्रू बघायचं असेल ना, तर तुमचे जे हीलिंग ॲस्पेक्ट्स आहेत ते कंटिन्यू असले पाहिजे. करेक्ट. सेल्फ हीलिंग कंटिन्यू असणं, दिस इज द क्रक्स ऑफ इट किंवा क्रक्स ऑफ इट, की इफ यू हील युअर सेल्फ यू कॅन हील द वर्ल्ड. राईट. आणि हेच प्रत्येक येणाऱ्या सायकॉलॉजिस्टला, येणाऱ्या थेरपिस्टला किंवा कोणीही हीलरला, जर स्वतःकडे पूर्ण जार असेल ना आपल्या एनर्जीचा, तर तुम्ही सगळ्यांच्या कपमध्ये टाकू शकता. सो येस, heal yourself so that you can heal the world. I would like to tell each and every therapist who's out there, heal yourself so that you can heal the world. फॅन्टॅस्टिक. तर Yes. थँक्यू सो मच पल्लवी. Thank you. इट वॉज अ फन इंटरॅक्शन. खूप मजा आली आणि थोडक्यात आपण डान्स थेरपी, मुवमेंट थेरपी काय आहे याबद्दल जाणून घेतलं. Yes. आणि खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. तर Thank you. मंडळी, ही होती पल्लवी शिंपी आणि आज आपण गप्पा मारल्या डान्स आणि मुवमेंट थेरपी आणि त्याचा स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये कसा फायदा होऊ शकतो. आणि डान्स थेरपीला जाण्यासाठी डान्स येण्याची काही गरज नाही आहे. तर आपण सगळ्यांनीच डान्स थेरपी थ्रू आपला स्ट्रेस घालवूया. खूप खूप धन्यवाद तुमचे सुद्धा. हा एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पूर्ण एपिसोड पाहायला विसरू नकाच. तो पाहिलाच असेल तुम्ही. आणि पुढच्या एपिसोड्समध्ये तुम्हाला काय काय पाहायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये कळवा. MHA MTVला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.